स्वतः भेटणार का? मी नाही भेटणार नाही. आमच्यात तर सेनेटर्स तिथे गेलेले आहेत जे 10 वर्ष काम करत आहेत. आमची युवा सेनेची पण मंडळी तिथे जाणार आहे. त्यांना एकदम शांततेत आम्ही विचारणार की काय कारण होतं हे तर विचारणार आम्ही आणि जनतेसमोर येऊ द्या. पण हे जनतेला कळलंय की मिंदे आणि भाजप सरकार हे निवडणुकीला घाबरतं, कारण त्यांना आता मॅन्डेट मिळणार नाही, ना लोकसभेत मिळणार ना मुंबई युनिव्हर्सिटीच्या सेनेटमध्ये मिळणार. पण कारण स्पष्ट झालं तर त्यानंतर तरी कोर्टात जाण्याचा तुमचा कारण स्पष्ट झालं तर सरकारने पुढे पावलं उचलली पाहिजेत. मुंबई विद्यापीठाचे अधिकारी असतील, कुलगुरू असतील, फोन उचलत नाहीयेत, स्पष्टीकरण देत नाहीयेत. फक्त एक ती गोळ आहे की शासनाचं पत्रक मिळालं आणि मग हे केलं. सरकार आपल्या दारी निवडणूक घ्यायला घाबरी. पण काय दबाव आहे त्याच्यामुळे उत्तर देत नाहीये. आता हे आपल्याला माहिती कसं चाललंय यंत्रणा सगळी त्यांची. कदाचित त्यांच्या धाड पडली असती जर निवडणुका घेतल्या असत्या तर. बिना किसी जानकारी के अचानक से चुनाव रद्द कर दिए, क्या वजह रही? क्या आप लोगों ने संपर्क करने की कोशिश की? आप लोगों की कितनी तैयारी थी? क्या लगता है? तैयारी तो जीत की होती है. यही अनुमान लगाते हैं कि ज़्यादा से ज़्यादा सीटें जीत के आए. लेकिन अगर आप देखें तो ये जो मुंबई यूनिवर्सिटी का जो चुनाव था सेनेट का था, ग्रेजुएट इसमें वोटिंग करने वाले थे और ग्रेजुएट सीट्स के लिए वोटिंग होती है. पूरा अगर आप देखें तो जो भी इलेक्शन की प्रोसेस होती है, प्रक्रिया होती है, वो पूरी की गई थी. 10 सितंबर को चुनाव थे. कल रात को 10 सवा 10 के आसपास अगर आप देखें तो ये एक सर्कुलर आया है जिसमें कहा गया है कि ये चुनाव जो है स्थगित किया गया है. इसमें कोई कारण नहीं दिया, कोई अनुमान नहीं है कि कहीं हिंसा हुआ या कुछ गलत हुआ. इतना ही कहें कि एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये बैठक एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये चुनाव स्थगित हुए. मुझे यही जानना है कि अगर पूरे कोविड के समय में बंगाल में चुनाव आप करवा सकते हो और कोविड देश भर में फैला सकते हो, अगर पूरे हिंसाचार के समय में वहाँ पंचायत के पोल्स ले सकते हो, मणिपुर की तो जैसी सिचुएशन यहाँ नहीं है, हालत नहीं है. किसी एक संगठन ने या एक पार्टी ने दूसरे पर कोई आरोप नहीं लगाया, कुछ नहीं, कुछ गड़बड़ नहीं है, कोई कीचड़ नहीं है, तो फिर क्यों ये स्थगित किया गया? शायद इसमें दंगे ना हुए हो इसलिए स्थगित किया गया होगा. क्या विद्यार्थी चळवळीत काम करणारे तरुण असतील, पदवीधर असतील, त्यांचा हिरमोड झालेला आहे. कारण अगदी आज शेवटचा अर्ज दाखल करण्याचा आणि अशा पद्धतीने स्थगिती. युवा सेनेची पुढे काय भूमिका राहणार, म्हणजे आक्रमक पद्धतीने काय केलं जाणार? नाही, युवा सेना शिवसेना आम्ही हे सरकार तर पाडायला लागणार, कारण हे लोकशाही विरुद्ध सरकार आहे, देशाचे विरुद्ध सरकार आहे. पण ह्या ज्या घटना त्याच्यातून तुम्ही ह्यांची जी एक मानसिकता आहे ती ओळखून घ्या. जर तुम्ही त्यांना संधी दिली तर उद्या प्रेस पण बंद करतील आणि निवडणुका पण बंद करतील ना, देशभरात होईल. मुद्दा हाच येतो. मी ह्याच्यावर जाणार नाही की कोणाला प्लॅटफॉर्म मिळतो, स्टेज मिळतो. ज्याला लढायचं असतं, पुढे यायचं असतं राजकारणातून, ते कसे येतात, त्यांना ती आपली ताकद असते, एक इच्छाशक्ती असते. पण ही निवडणूक जे मतदार नोंदवून घेतात, स्वतःला मतदान करतात, त्यांच्या आवाजासाठी असतं. तिथे सेनेटमध्ये पदवीधरांचा आवाज जाण्यासाठी असतं. जर बाकीच्या निवडणुका तुम्ही होऊ दिलेल्या आहेत, मग ही का नाही? दबाव है सीएम पर, जैसा कि आप कह रहे थे, दबाव है तो किसका दबाव हो सकता है? क्या उनके दबाव में ये चुनाव कैंसिल कराया गया है? मुझे तो लगता है कि सीएम तो बहुत डरते हैं, इसलिए तो वो भाग के गए थे. जहाँ जहाँ गए, वो गुवाहाटी वगैरह जहाँ जाते हैं और अक्सर जाते रहते हैं. क्या करते हैं मुझे पता नहीं, शायद आपको पता होगा. लेकिन यही बात है कि चुनाव लेने से डरते हैं. पुणे के अगर आप देखें तो लोकसभा का जो एक उपचुनाव है वो लेना बाकी है. पिछले समय